नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपलं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्रातल्या विद्यमान सरकारने पाठवलेला एक प्रस्ताव राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी परत पाठवल्याची माहिती समोर आली आणि या सरकार आणि राज्यपालांच्या दरम्यान संघर्ष सुरू झाल्याची ती एक स्पष्ट वाक्यताच म्हणावी लागेल। आत्ताच्या घडीला देवेंद्र फडणवीस सरकारचा थेट सरपंच निवडण्याचा प्रस्ताव विद्यमान सरकारला मान्य नाही। त्यामुळे महाराष्ट्र विकास आघाडीने निवडून आलेल्या सदस्यांमधूनच सरपंच निवडला जावा अशा प्रकारची भूमिका घेतली आणि तशा प्रकारचा कॅबिनेटमध्ये प्रस्ताव संमत केला। या प्रस्तावाला राज्यपालांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलं, मात्र राज्यपालांना ही प्रक्रिया पटलेली दिसत नाहीये। राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अशा प्रकारची प्रक्रिया ही नियमात बसत नसल्याचं कारण देत प्रस्ताव परत पाठवलाय। राज्यपालांच्याकडे गेलेला प्रस्ताव हा नियमात न बसत असल्याने परत येत असेल तर ती राज्य सरकारच्या समोरची नामुष्की ठरू शकते। राज्य सरकारकडून राज्यपालांना पाठवलेले प्रस्ताव हे अभ्यासपूर्ण रीतीनेच पाठवले गेले पाहिजेत, पण आता सरपंच निवडीच्या प्रकरणात तसं झालेलं दिसत नाही। थोडक्यात राज्यपालांच्याकडे पाठवणाऱ्या प्रस्तावाच्या पूर्वी आवश्यक त्या कायदेशीर बाबी तपासल्या जातात का? राज्यपाल यांनी यापूर्वी सुद्धा विद्यमान सरकारचा असाच एक राज्यपाल कोट्यातून आमदार नेमण्याचा प्रस्ताव नाकारल्याची बाब उघड झालेली आहे। राज्यपालांच्या या भूमिका आत्ताच्या सरकारला आव्हान देणाऱ्या ठरतायत का? राज्यपाल घटनात्मक पद आहे आणि घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीकडून लोकनियुक्त सरकारच्या विरोधात अशा प्रकारची कारवाई अपेक्षित आहे का? आजवरच्या विविध प्रकारच्या न्यायालयीन लढायांना समोर ठेवून राज्यपाल यांचे अधिकार हे मर्यादित आहेत की अमर्याद, की घटनाबाह्य घटनांनाच नाकारण्यासाठी पुरेसे? या आणि अशा विविध प्रश्नांवर आजची लक्षवेधी चर्चा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारमध्ये संघर्ष। या चर्चेत आपल्या बरोबर सहभागी होत आहेत माझ्यासोबत स्टुडिओमध्ये कोण मान्यवर आहेत तिथून आधी परिचयाची सुरुवात करतो। माझ्यासोबत आहेत महेश चव्हाण, प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस, त्याचबरोबर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक जयंत माइंडकर आहेत। आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता मुंबईतून जोडले गेलेले आहेत विश्वास पाठक। आपल्यासोबत फोनवर आहेत गुणरत्न सदावर्ते, घटनेचे जाणकार आहेत। रमेश कानाडे हे स्वतः थेट सरपंच निवडीचे समर्थक आहेत, ते सुद्धा आपल्या सोबत बीड मधून जोडले गेलेले आहेत। सर्व मान्यवरांचं आपण या चर्चेमध्ये स्वागत करूया। कुठल्याही प्रकारची चर्चा ही राजकीय वळणाला नेण्यापूर्वी आत्ताच्या घडीला घटनात्मक दृष्टीने या सर्व चर्चेला कितपत गांभीर्याने आणि महत्त्व प्राप्त झालेलं आहे याच्यासाठी मी गुणरत्न सदावर्ते यांच्याकडे जातो। गुणरत्न सदावर्ते, माझा आवाज आपल्याला पोहोचतोय? आपण फोनवरून आमच्या सोबत आहात? हो हो बर, आत्ताच्या घडीला राज्यपालांनी प्रस्ताव नियमात नाही किंवा ज्याला इंग्लिश मध्ये आपण असं म्हणतो की प्रिस्क्राइब्ड फॉर्मॅट मध्ये नाही, अपेक्षित ती प्रक्रिया कायदेशीररित्या पूर्ण न होऊन पाठवल्याची भूमिका घेत राज्य सरकारचा एक प्रस्ताव परत पाठवलाय। अशा प्रकारे कार्य भूमिका घेण्याचा राज्यपालांना अधिकार आहे का आणि अशा अधिकाराच्या मर्यादा काय आहेत? सगळ्यात प्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की राज्य सरकारने एखादा ठराव घेणं आणि त्या हाऊस मोशन मध्ये नसताना आणि त्याला राज्यपालांकडे पाठवणं आतापर्यंतच्या प्रचलित पद्धतीप्रमाणे राज्यकर्त्यांनी हे असं समजून ठेवलेलं आहे की जे काही ते पाठवतील त्याच्यावर रबरी शिक्का म्हणून राज्यपालांनी स्वाक्षरी करावी। परंतु भारताच्या संविधानामध्ये हे असं अभिप्रेत नाही। भारताच्या संविधानात हे असं अभिप्रेत आहे की राज्यपाल असोत का एक्झिक्युटिव्ह हेड म्हणून चीफ सेक्रेटरी असोत, या दोन्ही बाबी अशा एखाद्या वेळेस राज्यपालांना असं वाटलं की हे तर्कशुद्ध मला वाटत नाही, तर त्या संबंधाने ते तो जो ठराव असेल किंवा तो जो निर्णय असेल पुनर्विचारासाठी किंवा
हाऊस मध्ये मांडून पास करा आणि त्याच्यानंतर अगदी. स्वाक्षरीला पाठवा. अगदी अशा या प्रकारची प्रकरणात सुद्धा स्वच्छ गुणरत्न सोय याच्यात सदावर्ते राजकारण असंच काही झालंय की जो प्रस्ताव राज्यपालांकडे गेला तो खरं तर विधानसभा विधान परिषदेच्या मंजुरीनंतर जायला हवा होता, मात्र आता तसं झालेलं दिसत नाही. नागरिक शास्त्राची साधारण शिकवण आपल्याला सगळ्यांना आठवत असेल आणि ती असं सांगते की राज्यपालांनी कॅबिनेटच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानं कामकाज करावं. या आत्ताच्या वर्तनामध्ये राज्यपाल हे असं काम करताना दिसतात आणि जर मंत्रिमंडळ चुकत असेल तर कान पकडण्याचा त्यांचा अधिकार आहे का? म्हणजे भारताच्या संविधानाच्या संबंधाने मी सांगतो बरोबर की राज्यपालांना राजकीय हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, परंतु निर्णय प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा अधिकार ज्यावेळेस त्यांच्याकडे एखादा पाठवला जातो तो देण्याचा पूर्णतः अधिकार राज्यपालांना आहे. बर आणि त्या निर्णयाच्या आधारे जर राज्यपालांनी एखादा ठरावाला मंत्रिमंडळाच्या बैठकीतील एखाद्या निर्णयाला जर माघार पाठवलं तर त्याला तुम्ही घटनाबाह्य म्हणू शकत नाही किंवा राज्यपाल ऍडमेंट आहेत असं म्हणू शकत नाही. जोपर्यंत प्रक्रिया म्हणून म्हणजे प्रक्रिया म्हणून त्या गोष्टीला चॅलेंज करण्यासाठी समोर जात नाही. ठीक आहे, बरोबर. आपला आवाज थोडासा ये जा करतोय म्हणून मी मध्ये आपल्याला थांबवतो. आपण चर्चेला आता थोडं पुढे नेतोय. गुणरत्न सदावर्ते यांनी रबरी शिक्क्याचा संदर्भ वापरला. मला विश्वास पाठक यांना विचारायचंय. विश्वास पाठक, राज्यपाल हे आपल्या सल्ल्यानं वागायला हवेत असं राज्य मंत्रिमंडळाला जरी वाटत असलं तरी ते रबरी शिक्का आहेत असं समजण्याची चूक झाली आहे का त्यांच्याकडून? बघा, ही गोष्ट नक्कीच आहे की आपल्या संविधानाने राष्ट्रपतीला राज्यपालांना काही अधिकार दिलेले आहेत आणि त्यातले अनेक अधिकार असे आहेत की प्रॅक्टिकल डिफिकल्टीज, प्रॅक्टिकल सर्कमस्टन्सेस बघून काही पॉवर्स डिस्क्रिशनरी देखील पॉवर्स आहेत. मात्र जेव्हा ते डिस्क्रिशनरी पॉवर्स सतत एखाद्या स्पिरिटच्या विरुद्ध असतात तेव्हा त्याला आपण रबरी स्टॅम्प असं म्हणू शकतो. आणि या देशाने फखरुद्दीन अली अहमदच्या माध्यमातून अनेक असे रबरी स्टॅम्प असलेले राज्यपाल, राष्ट्रपती बघितलेले आहे. मात्र कोश्यारींचा जर आपण विषय बघितला तर कोश्यारी हे स्वतः मुख्यमंत्री राहिलेले एक असे कर्तबगार असे त्यांचं ट्रॅक रेकॉर्ड आहे. आता जो आपण मुद्दा डिस्कस करतोय की त्याच्यामध्ये खरं तर सरपंचांची थेट निवड करण्याचे जे आपण नियम केला होता हा असेंब्लीमध्ये पास झालेला कायदा होता आणि तो जर कायदा बदलायचा असेल तर ही फार साधी गोष्ट आहे की परत असेंब्लीमध्ये त्या कायदा पास करा एवढं राज्यपालांनी सांगितलं. आणि असेंब्ली खरं तर 24 तारखेपासून सुरू होते. अशी अर्जन्सी कोणची आहे? बरोबर. नॉर्मली ऑर्डिनन्स साठी राज्यपालांकडे, राष्ट्रपतींकडे केव्हा जातात की जेव्हा एखादा महत्वाचा विषय आहे आणि ज्याच्यासाठी आपण थांबू शकत नाही, नवीन विषय आहे, बरोबर, तिथे राज्यपाल घेऊ शकतात. हा विषय ऑलरेडी असेंब्लीने पास केलेला आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये सरपंच हे त्याच्यामध्ये समाधानी आहे, लोक समाधानी आहे, ही पद्धती चांगली आहे, ट्रान्सपरंट पद्धती आहे. मात्र होतं काय की हे सरकार हे राष्ट्रवादी काँग्रेस सरकार चालवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि कंप्लायन्सचा किंवा लिगल कंप्लायन्सचा तसा काही संबंध नाही. तर याने मनात आणलं, एक ऑर्डिनन्सचा ड्राफ्ट तयार केला, राज्यपालांकडे गेला. राज्यपालांनी त्यांना बरोबर सांगितलं की तुम्ही प्रोसेस फॉलो करा. आज मी दुपारी जयंत पाटलांचं स्टेटमेंट ऐकलं की त्यांनी म्हटलं की हो आता आम्ही या असेंब्लीमध्ये ते घेऊन येऊ. मला असं वाटतं असे स्वतःचे हास्य का करून घ्यायचे? जयंत पाटलांच्या वक्तव्यांना आपण मांडलेला मुद्दा संदर्भाने थोडासा पुढे नेतो. आपल्या सोबत महेश चव्हाण आहेत. महेश चव्हाण, इथेच एक महत्वाचा केवळ तांत्रिक असला तरी गंभीर मुद्दा समोर येतो की तुमच्यासारखी 15-15 वर्ष सत्तेत राहिलेली माणसं राज्यपालांना कसा प्रस्ताव पाठवायचा याबाबत इतकी अनभिज्ञ असावीत? नाही, आता इथे दोन गोष्टींचा आपण विचार करूया. एक तर राज्यपालांच्या बाबतीत आता आपण बोलत होतो रबरी शिक्का वगैरे असं त्यांच्याबद्दल काही बोललं गेलं. आमच्या मते हे चुकीचं आहे. राज्यपाल पद हे घटनात्मक पद आहे आणि त्या पदाचा पूर्ण सन्मान राखला गेला पाहिजे. आता भाजपचे प्रवक्तेही असं म्हणाले की पूर्वी राज्यपालांनी रबरी शिक्क्याप्रमाणे काम केलेलं आहे, याचा मी निषेध करतो. आता दुसरा मुद्दा की हा जो अधिवेशन येत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी काँग्रेसच्या समवेत 15 वर्ष आधी नक्कीच राज्य केलेलं आहे. त्यामुळे त्यांना कुठला प्रस्ताव कधी पाठवायचा याच्याबद्दल ज्ञान असायलाच हवं आणि आहे.
एक गोष्ट लक्षात घ्या की त्यांनी प्रचलित पद्धतीप्रमाणे हा राज्यपालांकडे पाठवून बघितला. राज्यपालांनी त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही आता अधिवेशन चालू होणार, त्या अधिवेशनामध्ये हे विधेयक मांडा, विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये ते सविस्तर हे होऊ देत, पास होऊ देत आणि मग पुढे तुम्ही माझ्याकडे पाठवा. तर ती फॉलो केलीच जाईल. ही गोष्ट नाही, ती एक. तुम्ही दुसरी म्हणता की गोष्ट फॉलो केली दुसरी जाईल, गोष्ट पण ती खरं आधी व्हायला हवी होती का? नाही, म्हणजे मुळात राज्यपालांकडे प्रस्ताव पाठवण्याच्या आधीच या सगळ्या कायदेशीर बाबी तपासायला हव्या होत्या. नाही, ऐका ना, तर याच्यामध्ये कारण काय आहे की हा जो काही कायदा मागच्या सरकारने, भाजपच्या सरकारने बनवला होता, त्या कायद्यामध्ये थेट लोकांमधून सरपंच जेव्हा निवडून येतो त्यावेळेला याच्यातून ग्रामपंचायतीच्या सदस्यांच्या विचारांमध्ये आणि यांच्या विचारांमध्ये बऱ्याच वेळा फरक असतो. थेट लोकांमधून एका वेगळ्या विचाराचा आणि ग्रामपंचायत सदस्य एका वेगळ्या विचाराचे, याचा परिणाम असा होतो की विकास कामं रखडतात. कारण थेट लोकांमधून निवडून आलेला सरपंच यांना विश्वासात घेत नाही. ही म्हणजे एक प्रमुख अडचण होती. तुमची भूमिका पक्षाची म्हणून राष्ट्रवादीची भूमिका आहे की ही पद्धत योग्य नाहीये. ही पद्धत योग्य नाहीये, याच्याबद्दल बऱ्याच लोकांनी तक्रारी केल्या होत्या, विधिमंडळ सदस्यांनी सुद्धा तक्रारी केल्या होत्या. याची दखल घेऊनच ही गोष्ट लवकरात लवकर व्हावी आणि ग्रामीण भागातील विकास कामं रखडू नयेत, हा त्याचा मागचा उद्देश होता. महेश चव्हाण आपल्या सोबत या निमित्तानं मग रमेश कानडे पण आहेत. रमेश कानडे, राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आपण ऐकलीत. महेश चव्हाण असं म्हणतायत की दोन विरुद्ध विचारांच्या व्यक्तींकडे जर सत्ता गेली तर सदस्य एका विचाराचे, सरपंच दुसऱ्या विचाराचा, यामुळे कामं होत नाहीत. तुमचा वैयक्तिक अनुभव काय आणि तुम्ही स्वतः जनतेतून सरपंच निवडला जावा या भूमिकेचे पुरस्कर्ते आहात, काय फायदा आहे जर जनतेतून सरपंच निवडायचे असतील तर, आणि जनतेतून सरपंच निवडले जात नसतील तर नुकसान काय? सर, मला एक असं सांगायचंय, मी गेली 20 वर्ष झाले समाजसेवा करतोय आणि मुळात सांगायचं म्हणजे माझ्या शेजारी एक गाव आहे, त्या गावामध्ये गेली 2-3 पिढ्या झाले एकाच घरातला सरपंच. मला तरी असं वाटत नाही की ही जी समजा रद्द व्हायला लागली सरपंच, थेट सरपंच पदाची निवड, ही योग्य नाहीये. ही कुशीवर जी राज्यपाल महोदयांनी याच्यावर खरंच त्यांनी म्हणजे चांगली भूमिका घेतली आणि ही योग्य व्हावा. तुम्हाला वैयक्तिकरित्या रमेशजी काय फायदे वाटतात जर जनतेतून सरपंच निवडून जाणार असेल तर त्यांनी काय फायदा होतो? तर मला काय म्हणायचंय की आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना एक उमेद भेटेल ना की आज बी जरी समजा जनतेतून समजा जर निवडणूक लढवायचा जर विचार केला तर आमच्यासारख्यांना न्याय मिळेल, म्हणजे काम करण्याची संधी मिळेल सर. बरोबर. आज सर यावर उत्तर घेऊ आपण. महेश चव्हाण आपल्या सोबत आहेत. महेश चव्हाण, जनतेची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचली आहे, तरीही तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम आहात? ऐका, आता कानडे साहेबांचं वक्तव्य मी ऐकलं, त्यांना बहुतेक दोन गोष्टी मला सांगायच्यात. एक, कानडे साहेब राज्यपालांनी नकार दिलेला नाहीये की हे होऊ शकत नाही असं म्हणालेले नाहीये. त्यांनी एक कायदेशीर प्रक्रिया फॉलो करा, घटनात्मक प्रक्रिया फॉलो करा असं सांगितलेलं आहे. हा विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये हे विधेयक मांडलं जाईल आणि मेजॉरिटीमुळे ते विधेयक येईल. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणत होतात की सरपंच थेट जेव्हा निवडला जातो लोकांमधून तेव्हा तुमच्यासारख्या लोकांना तिथे एक संधी मिळू शकते. जरी सरपंच थेट लोकांमधून निवडून नाही आला आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या मार्फत निवडून आला तरी सुद्धा तुम्हाला संधी आहेच की तुम्ही ग्रामपंचायत सदस्याची निवडणूक लढवू शकता आणि त्यामार्फत ग्रामपंचायती सदस्याची निवडणूक लढवून त्यामार्फत तुम्ही सरपंचाची निवडणूक लढवू शकता. बरोबर आहे. आपला हा एक तर्क आहे. आपल्यासोबत जयंत माइंडकर आहेत, त्यांची भूमिका ऐकतो, पण तत्पूर्वी एक पटकन विश्वास पाठक यांना संधी देतो. विश्वास पाठक, आपण स्वतः रमेश कानडे यांची भूमिका ऐकली असेल. लोकांना आवडतंय की जनतेतून सरपंच निवडला जातोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते म्हणतायत की यामुळे विकास कामांवर बाधा येऊ शकते. भारतीय जनता पार्टी कोणत्या भूमिकेनी थेट सरपंच निवडीच्या बाजूला होती? दोन गोष्टी आहे. एक तर माझ्या माहितीनुसार या थेट सरपंच नियुक्तीच्या प्रपोजलला जेव्हा परत विरोध झाला होता तेव्हा माननीय पृथ्वीराज चव्हाणांनी याला विरोध केला होता, म्हणजे काँग्रेस एकीकडे राष्ट्रवादी एकीकडे. आता मला राष्ट्रवादी काँग्रेसचं खरंच एक कौतुक करावं असं वाटतं की ते इतका उदात्त आणि इतका खोलात जाऊन विचार करतात आहे ग्रामीण भागामधल्या डेव्हलपमेंटचा, की सरपंच आणि सगळ्या निवडून आलेल्या एकत्र काम करावं म्हणून. मग मला सांगा की या महाआघाडीचं सरकार कसं आलो? उद्धव ठाकरे कुठून मुख्यमंत्री झाले? हे थेट निवडून झाले आहे की यांना प्रतिनिधी निवडून दिलेला आहे? 3 पक्षांचं सरकार ज्यांचे एकमेकांचे तोंड बघत होते
2/3 आमदार एकमेकांच्या विरुद्ध लढून आलेले आहे, हे महाराष्ट्र लेवलला सरकार चालवतात तर ते एकदम योग्य आहे. ज्या महायुतीला जनतेने निवडून दिलं त्यांना तुम्ही बाजूला सारलं आणि सरपंचांचं करतात. मूळ मुद्दा असा की राष्ट्रवादीला आपल्याला ग्रामीण भागामध्ये पायमुळे करून काँग्रेसला नेस्तनाबूत करणं हीच एक त्यांची याच्या मागची इरादा आहे. याच्यावर महेश चव्हाणांचं उत्तर घेऊ आणि त्यानंतर मग जयंत माइंडकरांकडे जाणार आहोत. महेश चव्हाण, मूळ भूमिका राजकीय कितपत आहे आत्ता प्रकारचा प्रस्ताव रेटण्यामध्ये? एक गोष्ट मला आता समजली नाही खरंच पाठक साहेबांची, की त्यांनी हे जे जस्टिफिकेशन दिलं की 3 लोकांनी येऊन महाराष्ट्र विकास आघाडी फॉर्म करण्याचं आणि सरपंचाचा आम्ही जो काही कायदा बदलण्याचा विचार करतो त्याचा मला अर्थच कळला नाही. आणि ही भूमिका नक्कीच राजकीय नाही आहे. आपण एक गोष्ट लक्षात घ्या, त्यांनी आता विश्वास पाठकांनी जे सांगितलं की आम्ही उदात्तपणा दाखवतोय ग्रामीण भागातील विकासाचा, पण आम्ही सुरुवातीपासून आमची भूमिका ती राहिलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुरुवातीपासून ग्रामीण भागातील लोकांचा शहरी भागांच्या बरोबरीनेच त्यांचाही विकास व्हायला हवा अशी आमची भूमिका नेहमीच राहिलेली आहे. आणि या भागामध्ये जर सरपंच एका विचाराचा आणि ग्रामपंचायत सदस्य एका विचाराचे असं असेल तर सरपंच थेट लोकांमधून निवडून आल्या कारणामुळे काही वेळा ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेत नाही आणि त्यामुळे ते निर्णय प्रक्रिया जी होते त्याच्यामध्ये यांचा विरोध राहतो आणि त्यामुळे विकास कामांवर रखडतात. सरपंच निवडीचा मुद्दा तर आपण चर्चेला घेतला. आपण आपल्या राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यातल्या मतभेदांच्या अनुषंगानं जयंत माइंडकरांना प्रश्न विचारतोय की जयंत माइंडकर हे अत्यंत लोकशाहीतलं स्वाभाविक उदाहरण आहे की याला तितकं महत्व घटनेच्या चौकटीतही दिलं गेलं पाहिजे की राज्यपाल हे राज्य सरकारच्या कान ओढण्याच्या अधिकाराचा वापर करतात? मला असं वाटतं हे सरपंच डायरेक्ट निवडणूक हा जो काही सध्याचा आता डिस्कशनचा विषय आहे याच्यापेक्षा सुद्धा अगदी सरळ शब्दात तुमच्या प्रश्नाचं जर का उत्तर द्यायचं असेल तर जेव्हा एखाद्या पक्षाचं सरकार हे केंद्रात आहे आणि त्याच्या नेमक्या विरुद्ध पक्षाचं सरकार जर का राज्यात आहे आणि आधी केंद्राने जर का तिथे राज्यपाल नॉमिनेट केलेला आहे, आधी काय आणि नंतर काय, कारण केंद्र सरकार अर्थात राष्ट्रपतीच राज्यपाल नॉमिनेट करणार, अशा प्रत्येक वेळेस हा राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात संघर्ष झालेला आहे. हा केवळ महाराष्ट्रात आत्ताच्या घडीला राज्यपालांची भूमिका ही नियमानुसार आहे का केंद्राच्या आदेशानुसार आहे असं सुचवायचंय? नाही, हा तर पूर्णपणे केंद्राच्या आदेशानुसार. याचं कारण मी तुम्हाला अगदी साधं उत्तर देतो, जे थोडंसं आपण आपल्या बोलण्यात आता सांगितलं की 2-12 जे काही राज्यपाल नियुक्त आमदार असतात त्याला दोघं जण निवडून आले, त्याच्या जागी आपण असं सांगितलं की नॉमिनेट केलंय पण ते सुद्धा रोखून धरलेत. आणि कारण असं दिलेलं आहे की हे नक्की विशिष्ट क्षेत्रात काम करत आहे हे आम्हाला सांगा तरच आम्ही देऊ. आता प्रश्न असा आहे, जो साधा नियम सांगतो, जर का अशा प्रकारे गेलं तर आपल्याला आतापर्यंत 25-30 वर्ष मागे जायला लागेल आणि प्रत्येक वेळा अमुक एक व्यक्ती हा कोणत्या क्षेत्रातला नक्की आहे, कला, क्रीडा, पत्रकार, आणि नंतर त्याला नॉमिनेट केलं पाहिजे. याच्या उलट काय झालेलं आहे तर सर्वच पक्षांनी याच्यात विश्वास पाठक स्वतःला वेगळं ठेवू शकत नाही, काँग्रेस ठेवू शकत ना राष्ट्रवादी ठेवू शकत. ठीक आहे, सर्व पक्षांनी राजकीय पद्धतीच्या नीती नियमांचा अनुसार करून नियम आणि निर्णय घ्यायला हवे होते, तसे भूतकाळात झाले नाहीत. पण तुमच्या चर्चेतला एक महत्वाचा मुद्दा असा आला समोर ज्याच्यावर विश्वास पाठकांची प्रतिक्रिया महत्वाची आहे. राज्यपालांच्या वर्तनावर केंद्राच्या आशीर्वादाचा आक्षेप नोंदवण्यात आला, तसं निरीक्षण नोंदवण्यात आलं. विश्वास पाठक, आपल्याला असं वाटतंय की जे काही सुरू आहे ते केंद्राच्या आदेशानं होतं आहे? नाही, अजिबात नाही. बघा, आता 12 आमदारांचा आपण मुद्दा घेऊ. 2013ला मला वाटतं किंवा 14ला जे 12 आमदार निवडणुकीच्या तोंडांवर निवडले गेले, ते 12च्या 12 आमदारांचे तुम्ही जर बॅकग्राऊंड बघितलं तर ते कोणत्याही निकषात बघत नाही. मात्र इतिहासाचा मी तुम्हाला दाखला देतो. पुलोचचं सरकार होतं, तर पुलोचच्या सरकारने मागोवैद्यांना MLC म्हणून अपॉइंट केलं होतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारचं कंप्लायन्स झालं होतं. 1-2 त्याला पॉलिटिकल एक्सेप्शन असू शकतात. मात्र 2014ला जेव्हा 12च्या 12 आमदार पूर्ण पॉलिटिकली अपॉइंट केले, ते राष्ट्रवादीचं वर्चस्व असलेले, तर ती फाईल साहजिकच या राज्यपाल महोदयांच्या समोर आली असेल. त्यामुळे त्यांना विचारणं ते अपेक्षित आहे. कारण यामध्ये हे 12 नॉमिनेटेड आमदार यांचं काही बॅकग्राऊंड असणं आवश्यक आहे. ते 8 लिटरली याच्यामध्ये ते बाहेर याच्यामध्ये ते यायला हवे. ते नसेल तर कोणतेही एखादा सेन्सिबल व्यक्ती त्या जर पदावर असेल तर तो हा प्रश्न विचारणारच. सेन्सिबल व्यक्ती पदावर असेल तर हा प्रश्न विचारणार, हे वाक्य फार महत्वाचं आहे. जयंत माइंडकर याच्यावर एक प्रतिक्रिया देतील, मग आपण चर्चा पुढे नेतोय. जयंत माइंडकर, पटकन
30 सेकंद आहेत. मला असं वाटतं विश्वास पाठक जर 1996 साली जे आपण 12 अपॉइंट केले होते तेव्हाचे गव्हर्नर PC अलेक्झांडर यांना सांगून त्यातले 6 शिवसेनेचे आणि 6 BJPचे होते त्यांची नावं डोळ्यासमोरून घाला आणि केव्हाही मला सांगा की यातले कोण अपॉलिटिकल आहेत आणि पॉलिटिकल आहेत. आपण जे काही बोलतो ना त्याला बेस राहू द्या. 2014ला जेव्हा आपला डिफीट झालेला आपण हे करू शकलो सुद्धा 12 आमदार आपल्याला मिळाले असते या भावनेने तुम्ही आता 2014चा उल्लेख करतायत. पण मी पुन्हा एकदा सांगतो मागे गेला तर अगदी आपण म्हणतात असे मागो वैद्य हे एक नाव असेल कदाचित कारण त्यावेळेस जनता पार्टीने शरद पवारांना सपोर्ट केलेला होता PDF मध्ये. मी तुम्हाला सांगतो किंवा गदी माडगुळकरांसारखा एखादा साहित्यिक असेल हे अपवादात्मक अगदी ताज्या उदाहरणांमध्ये किरण शांताराम नांदगावकरांचा एखादा उल्लेख असेल असे काही अपवादात्मक वगळले तर कला क्रीडा साहित्य या क्षेत्रात असं जे काही म्हटलेलं आहे जे आम्ही नागरिक शास्त्रात लहानपणापासून शिकलेलो आहे त्याचा वापर केला जातो की राजकीय नेमणुका होतात हे सर्व पक्षांना लागू असलेलं तत्व आहे. ठीक आहे विश्वास पाठक याचं काही उत्तर आहे आत्ताच्या घडीला लगेच? नाही मी तेच सांगतो की मुळामध्ये याच्यामध्ये त्याच्यात पॉलिटिकल इन्फ्लुएन्स जरी असला तरी पॉलिटिक्स मध्ये देखील अशा बॅकग्राऊंडचे लोक असतात आणि तेवढं तरी तारतम्य पाळत आलेलं होतं. मात्र 2014 मध्ये तसं अजिबात केलं नाही. कोणाचंही त्या प्रकारचं बॅकग्राऊंड नसताना ते निवडणूक झाल्यामुळे कदाचित राज्यपालांनी त्याला असा आक्षेप घेतला असेल. बर मग आता मला पुढचा छोटा प्रश्न गुणरत्न सदावर्तेंना विचारायचा आहे. गुणरत्न सदावर्ते एखाद्या निर्णयावर घ्यायलाच नको असे काही नियम नाही. एखाद्या निर्णयावर राज्यपालांची भूमिका म्हणजे एका राज्यपालांची भूमिका अ पद्धतीची आणि त्याच विषयावर दुसऱ्या राज्यपालांची भूमिका ब पद्धतीची कशी असू शकते? ब पद्धतीची नाही. माइंडसेट लक्षात घ्या. राज्यपालांनी एक्झिक्युटिव्ह ऍज अन एक्झिक्युटिव्ह हेड डिसिजन म्हणून त्यांनी वापस पाठवणं हे यांना असं वाटतंय की राज्यपाल आमच्यासारखे वागले नाहीत, राज्यपाल आमचं म्हणजे भावलं होत नाहीत आणि त्यामुळे हा सगळा आक्षेप आहे त्यांचा राज्यपालांच्या विरुद्ध. लक्षात घ्या आता आपण पुढे चाललेलो आहोत, आपण माध्यमांसोबत पुढे चाललो, आपण जग एकदम तेजीत झालेलं आहे. आज मला सांगा नुसत्या महाराष्ट्रातल्या एका राज्यपालाचं सांगत नाही, किरण बेदी सारख्या महिला सुद्धा एका राज्याच्या राज्यपाल आहेत, त्यांनी सुद्धा फीस वाढीच्या संदर्भात नाही म्हणून सांगितलं. ते दुकान नाहीये. लक्षात घ्या राज्यपालांचं कर्तृत्व हे केवळ म्हणजे मंत्रिमंडळाने एखादा ठराव पास करणं आणि त्याच्यावर केवळ शिक्का मारणं, रबरी शिक्का राज्यपाल नाहीये, संविधान दत्त आहे. दुसरी गोष्ट जर समजा मागच्या काही काळामध्ये आपण पाहिलेलं असेल म्हणजे विधान परिषदेचा याचा सदस्य कोण तर म्हणजे मला म्हणायचं नाहीये छोट्या मोठे राजकीय पक्ष जे कधी निवडून आणू शकत नाहीत असं कुणाला तरी ऍडजस्ट करण्यासाठी तुम्ही त्या व्यक्तीचं काही योगदान आहे नाही आहे मुर्दाबाद जिंदाबादचं योगदान पाहायचं आणि त्याचं काहीतरी रिमोटली काहीतरी हे पाहायचं आणि त्याला आमदार करून त्याला हे करायचं, त्याचं सांत्वन करायचं. हे सांत्वन करण्यासाठी राज्यपालांची खुर्ची किंवा राज्यपालांचे अधिकार हे तुम्हाला म्हणजे हे करण्याचे नाहीयेत. हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. बरोबर. गुणरत्न सदावर्ते या निमित्तानं पुढची चर्चा करणार आहोत. जाहिरातीच्या विश्रांतीची गरज आहे. लवकरच लक्षवेधीमध्ये पुढच्या भागात परत येतोय. राज्यपालांच्या अधिकाराबरोबरच राज्यपालांना गृहीत धरण्याचीही एक परंपरा दिसते का यावरही चर्चा लक्षवेधीच्या पुढच्या भागात. नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपलं स्वागत. आपण थेट जयंत वाईनकर यांच्याकडे जातोय. जयंत वाईनकर, जर समजा राज्यपालांनी मनात आणलं तर ते राज्य सरकारला कितपत अडवून धरू शकतात एखाद्या मुद्द्यावर? एक थोडा छोटासा नियम सांगतो की नियमानुसार राज्यपाल काय किंवा राष्ट्रपती काय मघाशी ज्याचा उल्लेख रबर स्टॅम्प म्हणून केला गेला, आज त्यांच्याही पक्षाचे राष्ट्रपती आणि राज्यपाल आणि उपराष्ट्रपती आहेत म्हणजे त्यांनाही विरोधी पक्षांनी रबर स्टॅम्प म्हणायचं का तर एक संसदीय पद्धत लक्षात घ्या
त्याला मराठीमध्ये नामधारी असा शब्द आहे की तुम्ही तुमचं अप्रुव्हल आल्याशिवाय पुढे जात नाही, पण एक्झिक्युटिव्ह मात्र तुम्ही नसतात. एक्झिक्युटिव्ह एकतर प्राईम मिनिस्टर किंवा मुख्यमंत्री असतो. आणि एक साधा नियम लक्षात घ्या, संसदेने अथवा पंतप्रधानांनी किंवा विधानसभेने अथवा मुख्यमंत्र्यांनी पाठवलेलं कुठलंही विधेयक, अध्यादेश हा राज्यपाल किंवा राष्ट्रपती जास्तीत जास्त 3 वेळेला परत पाठवू शकतो. त्याच्यानंतर जे काही प्रपोजल असेल ते राज्यपाल असो किंवा राष्ट्रपती असो त्यांना स्वीकारावंच लागतं. आणि अगदी वाजपेयी आणि अब्दुल कलाम यांच्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचं झालेलं होतं. तेव्हा त्यांनी परत पाठवलं गेलं पण शेवटी स्वीकारावं लागलं. ही वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली थोडक्यात पाहिजे. लोकनियुक्त पहिल्यांदा सरकारचं महत्व अबाधित आहे लोकशाहीतलं. पण ज्या ज्या गोष्टी जयंत माइंडकर तुम्ही सांगितल्यात या सर्व गोष्टी आत्ताच्या सरकारमधल्या 3 घटक पक्षांच्या समन्वयात का दिसत नाहीयेत? विश्वास पाठक, तुमच्याकडून याचं उत्तर हवंय. बघा की राज्यपालांकडे किंवा राष्ट्रपतीकडे एखादं प्रपोजल गेलं तर ते राज्यपाल एक्सेप्ट करू शकतं आणि एक्सेप्ट केल्यानंतर ते 42 दिवसामध्ये असेंब्लीमधनं ते पास होणं आवश्यक असतं आणि ते 3दा आपण पाठवू शकतो. तर मुळामध्ये राज्यपालांकडे जे ऑर्डिनन्स साईनसाठी पाठवण्याची पद्धती आहे पेंडिंग असेंब्ली, ती एवढ्यासाठी की एखादा फार महत्वाचा विषय असेल तर तो जर महत्वाचा विषय जर नसेल तर एक आडमार्गाने केलेला हा प्रयत्न आहे. आता मला या केसमध्ये जसं थेट सरपंचांची निवडणूक आहे या केसमध्ये मला एवढंच दिसत आहे की राष्ट्रवादी काँग्रेसला कुठेतरी आपला बेस मजबूत करण्यासाठी त्यांना एक स्पेस दिसते आणि काँग्रेसला नामोहर करण्याची स्पेस दिसते. मी मगाशी जे उद्धव ठाकरेंचं आणि महाआघाडीचं जे उदाहरण दिलं ते एवढ्यासाठी दिलं की तुम्हाला ग्राम लेव्हलला इतकं तुम्ही जर विचार करता तर राज्य लेव्हलला का नाही विचार केला की असं 3 वेगवेगळ्या तोंडाचं सरकार चालू शकणार नाही. मुख्यमंत्री एक अशी व्यक्ती आहे की जिला जनतेने निवडलेली नाहीये ना, तिने कधी आपली अपेक्षा व्यक्त केली होती की मला मुख्यमंत्री व्हायचं आहे. तर असं कटबोळ सरकार घेऊन तुम्ही महाराष्ट्राचं हित करण्याचा विचार का नाही केला तेव्हा? मात्र तुम्ही इथे तुमच्या फक्त स्वार्थासाठी अशा प्रकारचं थेट निवडणुकीचं जे विधेयक आहे ते पारित करताय ज्याच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसला स्वतःच आपल्याला स्थान बळकट करता येईल. ठीक आहे, पृथ्वीराज विश्वास चव्हाण पाठक, यांनी याला विरोध केला होता. आपला आक्षेप पोहोचला. मुळात या निर्णयाच्या मागे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अंतर्गतचं राजकारण आहे असं विश्वास पाठक सुचवू पाहतायत. महेश चव्हाण यांना ते पटणार नाही, त्यांचा तर्क ऐकायला लागेल. मात्र नाही, आता विश्वास पाठक जे म्हणाले की राष्ट्रवादीला त्यांची ग्रामीण भागातली स्पेस वाढवण्याची संधी मिळते म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला. मग मला त्यांना एक प्रतिप्रश्न विचारायचा आहे, जेव्हा तुम्ही हा निर्णय घेतला होता भाजपानी की थेट सरपंच निवडून गेला पाहिजे लोकांमधून, तेव्हा तुमची स्पेस वाढवण्याकरता तुम्ही हा निर्णय घेतला होतात का? राजकीय स्वरूप द्यायचं असेल तर बरेच आरोप प्रत्यारोप करता येतील. आणि दुसरी गोष्ट अशी की आता हा जो पण महेश चव्हाण, मी एक छोटीशी आठवण आपल्याला करून देतो. समजा असं धरू आपण केवळ चर्चेसाठी, भारतीय जनता पार्टीने हा निर्णय त्यांच्या स्पेससाठी जरी घेतला असेल तरी त्यावेळेला शिवसेनेनं त्याला विरोध नव्हता केला. इथे काय झालंय, तुम्ही विधानमंडळात काय झालं तेही आठवून पहा, म्हणून हा प्रश्न तुम्हाला जास्त लागू पडतो. तिथं काँग्रेसनी इतकी घाई करू नका अशा प्रकारचा विषय मांडला आहे म्हणून राष्ट्रवादीच्या संदर्भातला हा प्रश्न उपस्थित होतो. मला एक गोष्ट सांगा, आता जेव्हा महाराष्ट्र विकास आघाडी म्हणून आम्ही एखादा निर्णय घेतो मंत्रिमंडळाचा निर्णय, तिथे फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री असतात आणि ते निर्णय घेतात असं विश्वास पाठकांना सुचवायचंय का? नाही. मागच्या गोष्टी काय झाल्या होत्या आणि ते काँग्रेसची ती अधिकृत भूमिका होती की काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याची किंवा एका माजी मंत्र्यांची ती भूमिका होती, हे 2 वेगळे मुद्दे आहेत. हे झालं माझं ह्या प्रश्नाचं उत्तर. आता मला दुसऱ्या गोष्टीचं एक सांगायचं की यांनी जे सांगितलं की 3 तोंडांचं सरकार आहे आणि उद्धव ठाकरे जे याच्यातून निवडून आलेले नाहीयेत जनतेमधून, अशांना आम्ही मुख्यमंत्री केलंय. तर आम्हाला एक गोष्ट सांगा, आमचं सरकार फॉर्म व्हायच्या आधी भाजपचं आणि सेनेची युती होती. अशा वेळेला 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद ते उद्धव ठाकरेंना द्यायला तयार होते. त्यावेळेला त्यांना हे समजलं नाही का की उद्धव ठाकरे जनतेतून निवडून आलेले नाहीयेत? उगाच आता जे आपल्याला मिळालेलं नाहीये, जसं कोल्ह्याला द्राक्ष आंबट असतात. थोडा इकडे तिकडे जातोय, पण आता हा विषयाची सुरुवात विश्वास पाठक आपण केलेलीच आहे. तर हा एक फार इंटरेस्टिंग प्रश्न आता महेश चव्हाणांनी विचारलाय, त्याच्यावर उत्तर द्यायला हवं की उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री झाले, ते जनतेतून आले नाहीत असं तुम्हाला दिसतं. मग काल ज्या वेळेला 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद द्यायची वेळ आली तेव्हा हे सुचत नव्हतं का? आताच कसे काय सगळे प्रश्न पडायला लागले भाजपाला? कोल्ह्याला द्राक्ष आंबट तशी त्यांची आत्ताची वृत्ती आहे. नाही, याचं उत्तर माननीय उद्धव ठाकरेंनी स्वतःच दिलेलं आहे.
की जर तशी स्थिती निर्माण झाली असती तर मी मुख्यमंत्री झालो नसतो, मग शिवसैनिक मुख्यमंत्री झाला असता. एक विशेष बाब म्हणून ते मुख्यमंत्री झाले असं त्यांनी त्यांच्या इंटरव्ह्यू मध्येच दिलेला आहे. दुसरा प्रश्न, आता चव्हाण साहेबांनी म्हटलं की जेव्हा थेट निवडणुकीचा आम्ही भाजपाने आमची स्वतः स्पेस वाढवण्यासाठी केलं असेल त्याला जर म्हणायचं असेल तर मग आता हा आम्ही सत्तेमध्ये नाहीये, त्यामुळे हा निर्णय जर रिव्हर्स असेल तर आम्ही त्याला सपोर्ट केला असता. मात्र आम्ही असं पक्षीय किंवा असं छोटंसं राजकारण करत नसतो. खरोखरच त्याचा जर लाभ जनतेला होणार असेल, खरोखरच त्याचा लाभ राज्याला होत असेल तर तसेच आम्ही निर्णय घेतो. अच्छा, महेश चव्हाण यांना हा मुद्दा पटत नाही, पण महेश चव्हाण मी आपल्याला थोडंसं थांबवतो. जनतेला लाभ होत असेल तर विरोधी पक्षात असून सुद्धा आपल्या निर्णयावर ठाम राहण्याची भाजपाची भूमिका आहे. मला वाटतं याच संदर्भात एकदा पटकन रमेश कानडे यांच्याकडे जाऊ. रमेश कानडे, तुमच्या गावात जनतेतून निवडून गेलेल्या सरपंचाच्या मुळे कितपत गावाच्या विकासात फरक पडला? तर मला आधी मुळात आधी मला एक प्रथमतः एक हे माझं, ज्या वेळेस समजा विधेयक याकरता मंजूर मंत्रिमंडळात होतं त्यावेळेस त्या विधेयकावर महाराष्ट्रातली जनता ज्यावेळेस खुश होती, तर ते विधेयक ज्यावेळेस समजा रद्द करण्याची वेळ आली त्यावेळेस जनतेची भावना एक वेळेस लक्षात घ्यायला पाहिजेत ना. बरोबर आहे. अगदी. आणि हा जो तुम्ही एक उदाहरण देताय, तुम्ही ज्या मुद्द्यावर बोलता आहात रमेश कानडे, त्याचा एक छोटा संदर्भ देतो. जमत असेल तर महेश चव्हाण यांनी त्याचीही नोंद घ्यावी. महेशजी, आपल्याला सांगायला लागेल की आत्ताच्या घडीला महाराष्ट्रात ठिकठिकाणी थेट सरपंच निवडणूक असावी, जनतेतून सरपंच निवडून जावा अशी मोहीम सुरू आहे. आणि आपल्यालाही कदाचित आठवत असेल, बाळासाहेब थोरातांच्या गावातूनच त्यांच्या विरोधातली भूमिका मांडली गेलेली आहे. त्यामुळे जनतेला हा निर्णय पटलाय असं म्हणायचं इतक्या लवकर धाडस तरी होता कामा नये. मी याला उत्तर देऊ इच्छितो. कानडे साहेब, मी तुमच्या मतांचा पूर्ण आदर करतो. एक गोष्ट लक्षात घ्या, जसं आपल्याला वाटतंय की जनतेमधून थेट सरपंच निवडून आला असं पाहिजे, आपल्यासारख्या अनेकांनाही असं वाटत असेल, त्याचप्रमाणे इतरही अनेकांना असंही वाटतं की ग्रामपंचायत सदस्य जे निवडून आलेले असतात त्यांच्यातून सरपंच निवडला जावा. हे आता दोन मतप्रवाह वेगवेगळे आहेत. आता अजून एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या विधेयकाचा जर तुम्हाला खरंच आनंद होत असेल की थेट सरपंच निवडून आला त्याचा, तर तुम्ही एक गोष्ट करू शकता ना, ग्रामपंचायत सदस्य जो असतो तो सुद्धा थेट लोकांमधूनच निवडून आलेला असतो. तुम्ही जर इच्छुक असाल सरपंच पदासाठी तर तुम्ही ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून या आणि त्या मार्गाने तुम्ही सरपंच होऊ शकता. याच्यावर रमेश कानडेंचं उत्तर घ्यायला लागेल, कारण जी लोकशाही प्रक्रिया महेश चव्हाण तुम्ही सांगता ती तितकीच महत्वाची आहे. आत्ताच्या घडीला थेट सरपंच जनतेतून जाऊ शकत नसेल तर तो निश्चितच निवडून गेलेल्या सदस्यांमधून जाऊ शकतो. आणि निवडून गेलेले सदस्य हे काही मंगळ ग्रहावरून येत नाहीत. रमेश कानडे, तुम्हाला अडचणी काय वाटतात? ज्यावेळेस ग्रुप ग्रामपंचायत, समजा ग्रामीण भागामध्ये ग्रुप ग्रामपंचायत असतात, त्यावेळेस काय होतं की जे मोठं एक गाव असतं आणि त्या गावामध्ये समजा आणि बारकाले छोटाले दोन गाव असतात, असे 2-3 गावाची ग्रुप ग्रामपंचायत असते. त्यावेळेस काम करण्याची जी उमेद असती छोट्या गावातल्यांना, तर निवड करताना फक्त काय होतं, हे जी वार्डातून जे होतं तर त्यावेळेस मोठ्या गावाचा विचार केला जातो. मुळात सांगायचं म्हणजे माझ्या जी शेजारच्या गावाचे जे उदाहरण देतो मी तुम्हाला, की गेली 2-3 पिढ्या झाले त्याच घरातला सरपंच आहे, त्याच घरातला सरपंच आहे. पण मला सांगा, आज मी जनतेतून समजा निवड जरी समजा झाली तरी मी विकासाला कशी काय खिळी बसू शकते? एकदम योग्य चालत आहे ती. बरोबर आहे. आता आपण आपल्या राज्यपालांच्याही चर्चेकडे परत यायला हवं. विश्वास पाठक, राज्यपालांच्या अशा प्रकारच्या भूमिका या भविष्यात सुद्धा दिसण्याची शक्यता आहे का? कारण ज्या 12 आमदारांच्या नियुक्त्या येऊ घातलेल्या आहेत आणि हे 12 आमदार राज्यपालांच्या कोट्यातून विधान परिषदेवर जाणार आहेत, त्याही वेळेला मविया आणि राज्यपाल असा संघर्ष होऊ शकतो. नक्कीच. त्याच्या आधी फक्त सरपंचाचा मुद्दा थोडा पुढे रेटतो की थेट सरपंचाच्या निवडणुकीमध्ये फायदे असे असू शकतात की अनेकदा काय होतं, आपण एक उदाहरण घेऊ की भारत हे एक कॉन्स्टिट्युएन्सी आहे. आता होऊ शकतं की 100 वर्ष जुनी काँग्रेस पार्टी आहे, काँग्रेस पक्षाला लोकांचा जनाधार आहे, सगळं आहे. मात्र त्यांचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार राहुल गांधी असणार असं म्हटल्याबरोबर ते 50-60च्या वर जात नाहीये. त्यामुळे कधी कधी पक्ष चांगला असतो पण नेतृत्व लोकांना आवडत नसतं. मला असं वाटतं ते एक चांगलं बॅलन्स साधण्याचा कार्यक्रम आहे त्याच्यामधला थेट सरपंचाचा. राहिला प्रश्न दुसरा राज्यपालांचा, तर मला असं वाटत नाही की हे राज्यपाल किंवा हे सरकार केवळ संघर्षासाठी संघर्ष म्हणून अशी ठिणगी पडेल. मात्र सध्या 12 नामनियुक्त ज्या काही राज्यपाल असतात, आपले MLC असतात,
त्यांचे काही नॉर्म्स आहेत, ते बेसिक नॉर्म्स जर पाहायला गेले नाही तर मला असं वाटतं की हे राज्यपाल नक्कीच ती फाईल परत पाठवतील की त्या बॅकग्राऊंडचे लोक तुम्ही नावं पाठवा, आम्ही काम करू. कारण या अगदी 3 हा एक फार महिन्यामध्ये इतरही महत्वाचा काही मुद्दा फाईली आहे त्यांच्याकडे आणि सह्यासाठी याच गेल्या. माध्यमातून आणि ते आपल्याला ताबडतोब चर्चेच्या दुसऱ्या पुढच्या दिवशी सही टप्प्यात होऊन आलेलं जायचंय. आपण देखील एक बघतोय. छोटीशी जाहिरातीची विश्रांती घेतोय, लवकरच परत येतोय लक्षवेधीच्या पुढच्या भागात. नमस्कार, लक्षवेधीच्या या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण चर्चा करतोय महाराष्ट्रातलं सरकार आणि राज्यपाल यांच्यात मतभेद आहेत का, संघर्ष आहेत का. आताच्या घडीला आपल्या सोबत विविध मान्यवर आहेत. कोण, त्यांचा परिचय आपल्याला पटकन करून देतो. आपल्या सोबत आहेत विश्वास पाठक, प्रवक्ता भारतीय जनता पार्टी, महेश चव्हाण, प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस. माझ्यासोबत मुंबईच्या स्टुडिओमध्ये आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक जयंत माइंडकर. आपल्यासोबत कायदेतज्ञ नांदेडहून जोडले गेलेले आहेत गुणरत्न सदावर्ते आणि थेट सरपंच निवडणुकीच्या प्रस्तावाचे समर्थक रमेश कानडे. या सगळ्यांचं स्वागत. आता आपली चर्चा ही राज्यपालांच्या अधिकार क्षेत्राच्या बाबतीत आहे. थोड्या वेळापूर्वी ज्या वेळेला आपण जाहिरातीची विश्रांती घेतली त्याच्या आधी विश्वास पाठक यांनी असा दावा केला की येत्या काळात राज्यपालांच्या कोट्यातून जे 12 जण विधान परिषदेवर निवडून जायचे आहेत, जर ती माणसं नियम अटी शर्ती पूर्ण करणारी नसतील तर होऊ शकतं की राज्यपाल ती यादी परत पाठवतील. जयंत माइंडकर, असं झालं तर काय होईल? यादी एक वेळा परत येईल, दुसऱ्यांदा परत येईल, तिसऱ्यांदा परत येईल आणि त्याच्यानंतर ते परत पाठवू शकणार नाहीत. पण तुम्हाला असं वाटतं की आमदार निवडणुकीच्या बाबतीतही हाच निकष लावला जाऊ शकतो? मला असं वाटतं, म्हणजे मला एक दुर्दैवाने म्हणावं असं वाटतंय, काही काही घटनात्मक जागा असतात त्यांच्याबद्दल आपण अनादर करू नये. मगाशी भलेही यांनी रबर स्टॅम्प म्हटलेला असला, परंतु मला एक असं दिसतंय की ज्या भगतसिंग कोश्यारींनी मध्यरात्री राष्ट्रपती राजवट संपवून पहाटे शपथविधी करण्याचा करिश्मा दाखवला, तेच भगतसिंग कोश्यारी त्यांना अभिप्रेत, त्यांच्या पक्षाला, ओरिजिनल पक्षाला अभिप्रेत असलेलं सरकार न आल्यानंतर ज्या पद्धतीने वागत आहेत त्याच्याबद्दल जरा विचार केला पाहिजे. आणि हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, याच्यावर पटकन विश्वास पाठकांची प्रतिक्रिया अपेक्षित आहे. विश्वास पाठक, भगतसिंह कोश्यारी यांनी शपथविधीच्या दरम्यान तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे आपल्या सहकारी मंत्र्यांना पुन्हा शपथ घ्यायला लावली आणि तिथपासून खऱ्या अर्थानं हा संघर्ष टप्प्याटप्प्याने वाढत चाललेला आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या पेहरावात ज्या काळ्या टोपीचा समावेश केलेला आहे तिथपासून त्यांना दूषणं दिली जात आहेत आणि भगतसिंह कोश्यारी यांच्या वर्तनावरचे आक्षेप वारंवार नोंदवले जात आहेत. महाराष्ट्राच्या संस्कृतीत राज्यपालांच्या प्रतिमेच्या विरोधात इतक्या सार्वजनिकरित्या बोललं जाणं हे कितपत योग्य? पहिला मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा, भगतसिंह कोश्यारी यांचे सर्व निर्णय हे राजकीय भूमिकेतून पाहणं हेही कितपत योग्य? दोन्ही प्रश्नांची उत्तरं प्रत्येकी 30 सेकंद. मी तेच म्हणतो की एखाद्या व्यक्तीचं बॅकग्राऊंड संघाचं जर असेल तर ती व्यक्ती ती एका चष्म्यातच बघते असं म्हणणं फार चुकीचं आहे. आज देशाचा राष्ट्रपती, प्रधानमंत्री, लोकसभा अध्यक्ष, हे सगळे उपराष्ट्रपती, हे सगळे संघाचे बॅकग्राऊंडचे लोक आहेत, तरी जनतेने त्यांना निवडून दिलेल्या संविधानाप्रमाणे. त्यामुळे या अँगलने बघणं चुकीचं आहे. मला सांगा, महाराष्ट्राला समजा आज एक चांगला राज्यपाल लाभला असेल की जो खरोखरच नियमाप्रमाणे पालन करतोय, तर त्यात चुकीचं काय आहे? आता रात्री 12चा जो राष्ट्रपती राजवट उठवण्याचा विषय आहे, असं असतं की राष्ट्रपती राजवट एकदा उठली की उठल्यानंतर कॉन्स्टिट्युशनल क्रायसिस होतात. तुम्हाला मग केअरटेकर सरकार राहू शकत नाही. मग त्या क्षणामध्ये, त्या पुढच्या क्षणापासून तुमच्याकडे राज्य कोणाचं असतं? म्हणून सकाळी जर 8 वाजता शपथ घेतली असेल तर त्यात चुकीचं काहीच नाहीये. आणि ते घेताना त्यांनी तपासून घेतलं. जेव्हा अजित पवारांनी पूर्ण पत्रच्या पत्र आणलं की राष्ट्रवादी काँग्रेसचा आम्हाला सपोर्ट आहे, अन्यथा भारतीय जनता पक्षाने आम्ही विरोधी पक्षात बसणार, आमचा जो नंबर दे, ही भूमिका घेतलीच होती. आणि राज्यपालांनी देखील त्यांना काय जबरदस्ती नव्हती केली की तुम्ही मुख्यमंत्र्यांची शपथ घ्या म्हणून. मला असं वाटतं की हे राज्यपाल एक म्हणजे नियमाचं पालन करणारा राज्यपाल आहे, त्याचं आपण स्वागत करायला हवं.
अगदी म्हणजे तुमच्या लेखी हे राज्यपाल नियमाचं पालन करतील. थोड्या वेळापूर्वी महेश चव्हाण यांनी पण राज्यपालांच्या निपक्षपातीपणावर प्रश्नचिन्ह आणणं योग्य नाही अशी भूमिका घेतली होती. पण महेश चव्हाण, तुम्हाला वाटतं की येत्या काळात सुद्धा राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यातले संबंध इतकेच सौहार्दाचे असतील आणि प्रसंगी राज्य सरकारच्या एका निर्णयाच्या बाबतीत त्यांनी जर भविष्यात सुद्धा नियमावर बोट ठेवून कारवाई केली तर ती तितक्या सहज स्वीकारली जाईल? मी तुम्हाला तेच सांगतोय, राज्यपाल पद हे एक घटनात्मक पद आहे आणि जर ते आम्हाला काही सूचना करत असतील, राज्य सरकारकडून काही प्रोसेस प्रक्रिया फॉलो होत नसेल आणि त्यांनी त्या नियमांवर बोट ठेवून ती नियमानुसार करायला लावली तर आम्हाला नक्कीच ते करायला आवडेल. आता मगाशी जे विश्वास पाठक राज्यपालांबद्दल बोलतायत, आता मला एक गोष्ट करायची की ते सेन्सिबल राज्यपाल आहेत, ते व्यवस्थित वागतील, नियमांनीच वागतील, तर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्याची गरज नाहीये. मी अशी एक आशा ठेवतो इथे की भारतामध्ये बऱ्याच राज्यांमध्ये भाजपचं सरकार आहे आणि तिथेही राज्यपाल महाराष्ट्राचे राज्यपाल जसे वागतायत तसेच ते राज्यपालही सर्व राज्यपाल तिथल्या भाजपच्या सरकारशी तसेच वागतील. तिकडची सरकार कुठल्या राज्यांच्या बाबतीत तुम्हाला असं सुचवायचंय? मला काहीच सुचवायचं नाही. मला एवढंच म्हणायचं जसे सेन्सिबल राज्यपाल विश्वास पाठकांच्या मते महाराष्ट्र राज्याला लाभलेले आहेत, तसेच भाजपाची इतर जी राज्य आहेत तिथले जे राज्यपाल आहेत तेही असेच सेन्सिबली वागत अशी इच्छा मी व्यक्त करतो. निरीक्षण नोंदवायचंय, पटकन त्यांची भूमिका ऐकूया. मला एक सांगा की कर्नाटकामध्ये जेव्हा सरकार स्थापन झालं होतं 2 वर्षांच्या पूर्वी, त्याच्यानंतर जे काही एक्सपेरिमेंट झाले त्याच्याबद्दल मी बोलत नाहीये, पण तेव्हा गुजरातचे माजी अर्थमंत्री, त्यांचं आता नाव विसरलोय, ते तिथे राज्यपाल आजही आहेत. तेव्हा चक्क त्यांनी सरकार फॉर्म करायला 15 दिवस दिलेले होते. वजुभाई वाला वजुभाई वाला. आता हे घटनेतल्या कुठल्या कलमानुसार विश्वास पाठक योग्य होतं जे सुप्रीम कोर्टाने नंतर नाकारलं, हा जरा आपण विचार करा. याच्यावर विश्वास पाठकांना मला विचारायचं असे की विश्वास पाठक राज्यपाल या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला कर्नाटकचा केवळ मुद्दा नाहीये, मुद्दा ओव्हरऑल आहे. एकूणच एकत्रितरित्या भूमिका आपल्याला घ्यायला हवी ती अशी की राज्यपाल हे थेट केंद्रीय गृहमंत्र्यांना रिपोर्ट करत असतात, त्यांना आपली भूमिका सांगत असतात आणि त्या वतीनं ते केंद्र आणि राष्ट्रपतींपर्यंत भूमिका पोहोचवतात. राज्यपालांच्या भूमिकांमध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्तक्षेपाचा आक्षेप वारंवार का येतो? नाही येऊ नये, पण बाईंकरांच्या माहितीसाठी 15 दिवस तिथली जी पिरियड होता तो कमी आहे की जास्त हा वादाचा मुद्दा होऊ शकतो. मात्र याच्या आधीचे प्रेसिडेंट 30 आणि 35 दिवसाचे देखील आहे, हे देखील लक्षात घ्यायला हवं. आपण तेच करा विश्वास पाठक, आपण इंदिरा गांधींपर्यंत जा आणि त्यांनी केलेल्या चुका त्यांना दोष द्यायचा आणि समजा त्यांनी राज्यपालांबद्दल तरीही आपण त्या फक्त रिपीट करायच्या. आपण आतापर्यंत त्या चुकांच्या विरुद्ध बोललो हे विसरायचं. माइंडकर एक मिनिट आपण त्यांना जो मुद्दा विचारला होता त्याच्यावर विश्वास पाठक बोलत होते. केंद्रीय गृहमंत्री आणि पर्यायाने केंद्र सरकारच्या तालावर काम करणारे राज्यपाल हे आपण भूतकाळात पाहिले, भविष्यात ते नसतील इतकी ठाम भूमिका आपण घेताय का? कारण राज्यांमधल्या राज्यपालांच्या भूमिका वेगवेगळ्या आहेत, त्यामध्ये सर्वसाधारण असा एखादा लसावी मसावी सापडत नाही. मला विचारलं? होय होय, विश्वास पाठक आपल्यालाच विचारलंय. नाही प्रसादजी, बघा लसावी मसावी याच्यात नक्की निघू शकत नाही. आज आपण चर्चा कोश्यारींच्या या एकंदरीत काम करण्याच्या पद्धतीची, म्हणून आपण जरा अधिकारवाणाने बोलू शकतो. आता इतर राज्यांमधले राज्यपाल कसे वागतात त्याच्यावर आपण एक सेपरेट चर्चा करू शकतो. मात्र बाईंडकरांसारख्यांना तुम्ही जेव्हा राजकीय विश्लेषक म्हणून बोलता, विश्लेषक म्हणून ते काय बोलत नाही हो, ते फक्त अंधेपणाने भारतीय जनता पक्षाचं किंवा एखाद्या राज्यपालाचं बोलतात. माझ्या बोलण्यावर आहे की इंदिरा गांधीपर्यंत काय जातात? चॅनलनी दिलेल्या आता काही फखरुद्दीन अली अहमद हे रबर स्टॅम्प नव्हते का? म्हणजे तुमचं ऑब्जेक्शन फखरुद्दीन अहमद रबर स्टॅम्प नव्हते का? ऑब्जेक्शन आहे का? हे योग्य नाहीये. तुम्ही कसे विश्लेषक हो? त्यांनी म्हणजे मी ते वाक्य विश्लेषण करा, विश्लेषण करा. केवळ भारतीय जनता पक्षाला झोडपणं, विश्वास पाठक निराधार बोलणं या विश्लेषण म्हणत नाही. राजकीय प्रवृत्तीचं काम आम्ही आमचं करू. ऐकून घ्या. महेश चव्हाण बोलले मला हरकत नाही बोलायला. मुद्द्यावर आहे काय काय तुम्ही नाही ऐकायला नाही आलं. महेश चव्हाण असं काहीतरी एवढंच आहे की बघा, मी जर 15 दिवस ते 30 दिवसाचं देखील प्रेसिडेन्स आहे जेव्हा म्हटलं तर ते म्हणतात की तुम्ही भारतीय जनता पक्ष नेहमी जुन्या गोष्टी काढता. मग तुम्ही विश्लेषक आहात,
तुम्ही विश्लेषणात्मक बोला ना. 15 दिवसाचा मुद्दा का काढला तुम्ही? आधी हे मला म्हणायला असं पाहिजे वाटतं होतं. मी बरं, मला मान्य आहे की 1 बोलायचं, महिन्याच्या कारण ते देखील तिकडे फक्त 2 प्रेसिडेंट आहे वर्षांपूर्वीची म्हणून घटना आहे. मला हे अहो, सांगायचं ते की फक्त विश्लेषक 2 जे आहेत, वर्षांपूर्वीची अंधे घटना विश्लेषक आहेत. आहे. 2 वर्ष म्हणजे काही फार मोठा कालखंड नाहीये. ठीक आहे, नाही, चर्चेला आपल्याकडे वेळेच्या मर्यादा आहेत. अंधेपणा सोडा. नाही, राजकीय नाही, प्रवक्ते म्हणून हे आम्ही आमची दुसऱ्यांना भूमिका पुन्हा मांडू. दूषण देणं सोडा. दुसरे स्वतः बहिरेपण सोडा. आम्ही आंधळे नाही आहोत, आम्हाला माहिती आहे. स्वतःचं बहिरेपण सोडा. नाही ठीक आहे, मला या चर्चेत हस्तक्षेप करावा लागेल. विश्लेषण काय बोलता? काय विशेष बोलता तुम्ही विश्लेषण नाही, मी म्हणून? काही बोलत नाही म्हणून तर तुम्हाला तुमच्या पक्षाला एवढं झोमताय हो. म्हणून तर मी काहीच बोलत नाही म्हणून तुम्हाला एवढं झोमताय. ठीक आहे, एक मिनिट. ही चर्चा वैयक्तिक पातळीवर जायला लागली. मला हस्तक्षेप करावा लागेल. माइंडकर आणि विश्वास पाठक दोघांनाही मी थांबायला सांगतो. आपण या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये गुणरत्न सदावर्ते यांच्याकडे जातोय. गुणरत्न सदावर्ते, राज्यपालांच्या संदर्भातल्या राजकीय भूमिका स्पष्टपणे समोर येत असताना कायदेशीररित्या राज्यपालांच्या अधिकारात हस्तक्षेप होणार नाही याचं भानही राज्य सरकारांनी पाळायला हवं की नको? लक्षात घ्या, संविधान निर्मितीच्या वेळेस राज्यपालांच्या अधिकाराच्या बाबतीत प्रचंड चर्चा झाली. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की राज्यपाल हे एखाद्या राजकीय पक्षाचे प्रमुख किंवा कार्यकर्त्या स्वरूप नसतील, तर राज्यपाल हे जनतेसाठीचे राज्यपाल असतील. एक लक्षात घेतलं पाहिजे. आपण गल्लत ही करत आहोत की राज्यपाल हे केवळ मंत्रिमंडळासाठीचे प्रमुख आहेत, तर ते भारतीय संविधानामध्ये नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्रपणे त्याच्यावर स्पष्टपणे सांगितलेले ते जनतेचे सुद्धा प्रमुख असतील. आता दुसरी गोष्ट, सुप्रीम कोर्टाच्या संविधान पीठाने हे स्पष्ट केलेलं आहे की राज्यपाल हे केवळ फॅन्सीफुल नसतील. आज या लोकांना राज्यपाल हे फॅन्सीफुल आणि गुळाचा गणपती स्वरूपात पाहिजेत. निषेध तर करतात, पण माननीय राज्यपालांच्या बाबतीमध्ये कसं बोलावं, एकेरी बोलावं का हे सुद्धा विसरून जातात. राजकारणी लोकांनी राज्यपाल पद हे तत्वनिष्ठ आहे आणि त्या आधारे राज्यपाल नाही म्हणू शकतात असा अधिकार राज्यपालांना आहे. त्याचं कारण भारतीय संविधानाच्या आर्टिकल 13 मध्ये तुम्हाला मिळतंय. आर्टिकल 13 मध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की जर मंत्रिमंडळाने, मग ते केंद्रातलं म्हणजे केंद्राच्या संबंधाने राष्ट्रपती असतील, राज्याच्या संदर्भाने राज्यपाल असतील, जर त्यांनी संविधानिक अधिकाराच्या विरुद्ध जाऊन किंवा एखाद्या प्रोसिजरला फॉलो न करता जर एखादा कायदा अस्तित्वात आणला, तर मग ते शरद पवारांच्या आशीर्वादातला कायदा असो की उद्धवजींच्या आशीर्वादातला कायदा असो, ते नाही म्हणण्याचे पूर्णतः अधिकार राज्यपालांना आहेत. ठीक आहे, फक्त फॅन्सीफुल वेळेची मर्यादा आहे, त्याच्यामुळे गुणरत्न सदावर्ते आपल्याला थांबवतो. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले धन्यवाद. आणि जाता जाता गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून जे मत व्यक्त झालं त्यातही महत्वाचा विषय आपल्याला लक्षात घ्यायला हवा. राज्यपाल आपल्या मनासारखे वागले तर ते फार चांगले, ते आपल्या विरोधात गेले तर मात्र ते पक्षाचे कार्यकर्ते. इतक्या टोकाच्या भूमिका घेऊन राजकारण जर होत असेल तर ते निश्चितच लोकशाहीच्या आखून दिलेल्या मर्यादांना आणि चौकटींना कुठं ना कुठेतरी भंग करताय. राज्यपालांच्या संदर्भातली भूमिका ही निश्चितच घटनेच्या त्यांना असलेल्या अधिकारांची जाण ठेवूनच घ्यायला हवी. आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याकडे कुठलाही प्रस्ताव पाठवताना कायदेशीर बाबीचा अभ्यास करून पाठवायला हवी. तुर्तास लक्षवेधीमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र.